मनोकामनापूर्तीसाठी श्री गुरुचरित्र 14वा अध्याय 14। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धांसी कौतुका प्रश्न करी अतिविषय का एक चित्ती परियेसा। जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होया मासी ऐसी उदरवेतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वतीने कैसी विस्तारावे आमाप्रती। एकोणी शिष्यांचे वचन संतोषी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारोणी। एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भोणी तयावरी संतोष होणे प्रसन्न झाले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा। तया सायन देव तुझ्यासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। एकोणी श्री गुरूंचे वचन सायन देव नमन करण माता चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा। जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतार अविद्या माये दिसची नरो। वेदांत अगोचर तुझा महिमा विश्वव्यापक तू चहोशी ब्रह्मा विष्णू व्यमुखेशी भरले स्वरूप तू मानवासी भक्त जन तारावया। तो महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागणे एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश परंपरे भक्ती द्यावी निर्धारी यश सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती। ऐशी विनंती करण पुनरुपे विनवे करना वचने सेवा करतो दारी यवनी महाक्रूर असे तो। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करतो जो बहुवसी याची कारणे आम्हासी बोलवी तसे परियेसा। जाता तया जवळी आपण निश्चय येईल माझा प्राण भेटी झाली तुमची मनवणे मरण कैचे आम्हासी। संतोष होणे श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रति विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या। भय सांडणे त्वा जावे क्रूर यवना ते भेटावे संतोष होणे प्रिय भावे पुनरुपी पाठविला आम्हा प्रति। जो वरी परतोनी तू येसी असो आम्हा भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग येथून या। निज भक्त आमुचा तू चहोशी परंपरी वंशोवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढे संतती तुझी बहुत। तुझे वंश परंपरे सुखी नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी। निरोगी शतायु नांदाळ ऐसा वरदा गुण निघे सायन देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी। कालांतक यमदेका यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैचा ज्वाला रूप होता झाला। विन्मुख होवन गृहात गेला यवन कोपद विप्रधाला भयचकी दमनई श्री गुरु द्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरु कृपा असे जयासी काय करीले यवन दुष्ट। गरुडाची आपिलियासी सर्प कैसा जैसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। काय एकादे सिंहासे ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्यासी कडी काळाचे भय नाही। ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैचे तया दारुण काळ मृत्यू न बाधे जाण आपण मृत्यू काय करील। ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय। श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया। ऐसी आपरी तो यवन गृही निघाला भ्रमी करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी। हृदय ज्वाळा होऊन त्यासी जागृत होऊन परियेसी प्राणांतक वेतेसी कष्ट तसे ते वेळी। स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारतो घाई छेदन करतो अवयव पायी विप्र एका आपणासी। स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चन्नी कमळी म्हणे स्वामी तुझी माझा। तू ते पाचारी दे ते कवणी जावे त्वरित परतोने वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देत ते वेळी। संतोषने द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तेरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी। देखा नियासी गुरु से नमन करी भावेसी स्तोत करी बहुसी सांगे वृत्तांताद्यंत। संतोष होन श्री गुरुमूर्ती त्या द्विजा शासती दीक्षिणे दिशे जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रेसी। एकोणी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे। तुमची चरणाविने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका। तुझी देवा कृपा सिंधू उद्धराया सगरांसे गंगा आली भूमिसी तैसा स्वामी आमासी। दर्शने उद्धारा पुल्या भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय निधी सवेंची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला। येणे परी श्री गुरु से विनवे प्रभावेसी संतोष होणे विनयसी श्री गुरु म्हणती ते वेळी। कारण असे आम्हा जाणे तीर्थे असली दक्षिणे पुनरुपे तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी। आम्ही तुमचे ग्रामासमीपद वास करू हे निश्चित करत्र पुत्र इष्ट बात तुम्ही आम्हा भेटावे। न करी चिंता असा सुखे सगळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती ते वेळी। ऐसी परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेते असे आरोग्य भवाने वैजनाथ महाक्षेत्र ते। समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथी राहिले गुप्त रूपे। नामधारक बिनवी सिद्धांसी कारण काय गुप्त व्हावयासे होते शिष्य बहुवसी त्यासी खोटे ठेविले। गंगाधराचा नंदन सांगे
गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तार सांगत से अपरंपार मन करून एकांग्र एका श्रोते सकळीक. वास सरस्वतीचे ते सायन देव साचारी त्या गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिघली. गुरुचरित्रामृत सायन देव आख्यान येत यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री निरुसरपाख्याने सिद्ध नामधारक संवादे तुष्ट यवन शासन नाम चतुर्दशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.